अभिनेता धर्मेंद्र यांच्या संदर्भात एक मोठी बातमी येते, ती म्हणजे अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाची बातमी। अतिशय दुःखद बातमी अभिनेते धर्मेंद्र यांच्या तमाम फॅन फॉलोअर्ससाठी अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाची। कारण ज्या काही घडामोडी ज्या पद्धतीनं आपण थोड्या वेळापूर्वीपासून बघतोय त्या लक्षात घेता अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाची ही बातमी आपल्यापर्यंत येऊन पोहोचली आहे। त्यामुळे बॉलिवूडवरती एक प्रकारे शोककळा पसरल्याचंच बोललं जात आहे। कारण आपल्या अनेक दशकांच्या या कारकिर्दीमध्ये रसिकांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारा हा अभिनेता वयाच्या 89व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतलाय। असंख्य त्यांचे चित्रपट, बॉलिवूडचा वीरू अशी त्यांची ओळख असे अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाची बातमी आपल्यापर्यंत येते। त्यांच्या घराच्या आसपास खूप मोठ्या घडामोडी आपल्याला दिसत होत्या, धावपळ होती, गोंधळ होता, पोलिसांचा बंदोबस्त होता। काही वेळापूर्वी एक ॲम्ब्युलन्स त्यांच्या घरी आली होती आणि कदाचित याच ॲम्ब्युलन्समधनं ही ॲम्ब्युलन्स नेमकी कुठे गेली या संदर्भातला आपण शोध घेत होतो। तत्पूर्वी आपल्या समोर ही बातमी आली अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाची। पुन्हा जाऊयात, आमचे प्रतिनिधी संकेत वरक आपल्या सोबत आहेतच। संकेत, ही बातमी अखेर येऊन धडकली आहे, काय सांगाल? तर मगाशी मी तुम्हाला सांगितलं की जो रुग्णालयातला जो ताफा होता, रुग्णालयातून जो ताफा निघाला तो कुठे गेला, तर तो पार्ल्याच्या दिशेने आला। तर रुग्णालय होती, रुग्णवाहिका होती, सॉरी माफ करा, रुग्णालयातून नाही, धर्मेंद्र यांच्या निवासस्थानातून जो ताफा निघाला तो कुठे गेला, तर तो विलेपार्ल्यापर्यंत आला। ॲम्ब्युलन्स होती, ॲम्ब्युलन्सच्या पाठी घरच्यांच्या गाड्या होत्या 4-5, पोलीस एस्कॉर्ट होती, पोलिसांचा कडक बंदोबस्त होता। तो ताफा मी तुम्हाला मागे सांगितलं विलेपार्ल्याला आला, पवन हंसच्या इकडे आला। पण सध्या तर माझ्या पाठी तुम्ही पाहू शकता, तर पवन हंस क्रेमेटोरियम आहे, स्मशानभूमी, इथे हा ताफा आलेला आहे। आणि आत्ताच माहिती मिळाल्यानुसार INS वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे की कुठेतरी धर्मेंद्र यांचं निधन झालेलं आहे, अशी त्यांनी माहिती दिलेली आहे। आणि त्याचबरोबर जशी ही माहिती येते तसाच हा ताफा या स्मशानभूमीच्या आतमध्ये गेलेला आपण पाहायला मिळालं। पण जरी INSने माहिती दिली असेल, जरी ताफा स्मशानभूमीत गेला असेल, तरी महत्वाची गोष्ट म्हणजे अजून तरी रुग्णालय प्रशासन असेल किंवा घरचे असेल त्यांच्याकडून कोणत्या प्रकारची जी स्टेटमेंट अजून करण्यात आलं नाहीये। एक 5 मिनिटापूर्वी काही VIPच्या गाड्या देखील इकडे आल्या। अभिषेक बच्चन, मगाशी तुम्हाला म्हटलं होतं अभिषेक बच्चन देखील आत्ताच एक 10-15 मिनिटापूर्वी स्मशानभूमीच्या आतमध्ये गेलेत। आणि कदाचित आणखी काही ऍक्टर्स, आणखी काही सेलिब्रिटीज सध्या इकडे येण्याची शक्यता आहे। बिलकुल, मात्र ही ॲम्ब्युलन्स थेट स्मशानभूमीच्या दिशेने गेलेली आपल्याला दिसली आणि तिथेच त्यांच्यावरती अंत्यसंस्कार होणार आहेत। त्या संदर्भात काही माहिती मिळतेय का संकेत? तर आता आपल्याला सांगायला हरकत नाही की ॲम्ब्युलन्स येथे स्मशानभूमीच्या आतमध्ये गेली आहे। फक्त ॲम्ब्युलन्स नाही, तर ॲम्ब्युलन्स सोबत जो ताफा होता घरच्यांचा, तो ताफा, पोलिसांचा ताफा, तो सगळ्या स्मशानभूमीत गेलेला आहे। मी तुम्हाला फक्त एक व्हिज्युअल दाखवू शकतो की किती प्रमाणात इकडे पोलिसांचा बंदोबस्त आहे। खूप मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त इकडे आहे। त्यामुळे अर्थात नक्कीच काहीतरी सिरियस आहे हे सांगण्यात आता हरकत नाही, काहीतरी नक्कीच घडलंय। INSने सांगितल्यानुसार निधन झालंय, पण घरच्यांनी अजून कोणत्याही प्रकारचं स्टेटमेंट दिलेलं नाहीये, त्याच्यामुळे आपण ठामरित्या अजून तरी सांगू शकत नाही। अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाची बातमी आपल्यापर्यंत येऊन धडकली आहे, त्यामुळे संपूर्ण बॉलिवूडवरती शोककळा पसरली आहे। 89व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। खरं तर ही मॅन म्हणून त्यांची ओळख आणि गेली 5 दशकांहून अधिक काळ चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनामध्ये हक्काचं स्थान निर्माण केलेले अभिनेते म्हणजे धर्मेंद्र यांची ओळख। काही दिवसांपूर्वी तब्येत नाजूक होती, त्यामुळे हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू होते। मात्र त्या मौत हो चुकी है। 300 से ज्यादा उन्होंने फिल्मों में काम किया बॉलीवुड की, और उन्हें बॉलीवुड में हीमैन की तर्ज दी गई थी, और जिस तरीके से उनकी एक्टिंग थी और जिस तरीके से उनकी जो बॉडी लैंग्वेज थी, इसके बाद उन्हें हीमैन कहा जाता था। और बड़ी बीमारी, उनको बहुत दिन तक उन्होंने अपनी बीमारी से वो लड़े। ब्रिज कैंडी में तकरीबन 10 दिन तक उनका वहाँ पे इलाज चला। ब्रिज कैंडी में ही उनकी हालत बहुत ज्यादा खराब हो चुकी थी, जब उन्हें लाइफ सपोर्ट सिस्टम वेंटिलेटर पे डाला गया और डॉक्टर्स ने भी वहाँ कह दिया था उनकी हालत में सुधार नहीं हो रहा है, उन्हें घर ले जाया जाए। तब परिवार वालों ने कॉल लिया कि उनको घर ले जाया जाएगा। मुंबई के जू इलाके, जहां से हम कुछ देर पहले रिपोर्टिंग कर रहे थे, वहां पर उन्हें रखा गया। लगभग 10 से 12 दिन तक उनको वहां पर रखा गया। पूरी मेडिकल ट्रीटमेंट दिया गया। परिवार ने, डॉक्टरों ने पूरी कोशिश की उनको बचाने की, लेकिन आज जो है अनफॉर्चुनेटली
उनका देहांत हो गया और परिवार वालों ने बिना किसी को बताए हुए साफ तौर पर कॉल दिया कि सीधे उनकी बॉडी को उनके घर से सीधे शमशान भूमि ले जाया जाएगा। और मैं आपको तस्वीरें दिखाऊंगा कि फिर से अपने कैमरे राजेश को बोलूंगा अगर आपको तस्वीरें दिखाएं, जुहू से जो धर्मेंद्र का बंगलो है वहां से शमशान भूमि का जो रास्ता है 5 मिनट का रास्ता है। अब पूरा का पूरा जो गेट है वो बंद कर दिया गया है, पूरा का पूरा गेट बंद कर दिया गया है। पुलिस के अधिकारी भी मौजूद है क्योंकि लॉ एंड ऑर्डर सिचुएशन मेंटेन करने के लिए बड़ी तादाद में, अगर मैं दूसरी तस्वीर दिखा सकता हूँ, देखिए पुलिस का जो बंदोबस्त है पूरी बहुत ज्यादा है क्योंकि हो सकता है कि जो सेलिब्रिटी के आते समय यहाँ पर कई पॉलिटिशियन भी यहाँ पर मौजूद हो, पॉलिटिशियन भी यहाँ पे परिवार वालों से मिलने आए, इसलिए पुलिस का कड़ा बंदोबस्त रखा गया है। तो यानी कि ये अब साफ हो गया है कि धर्मेंद्र जो एक फिल्म बॉलीवुड एक्टर, प्रोड्यूसर, डायरेक्टर, 79 साल में उनकी मौत हो चुकी है। मोनिका, तर आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत मगापासून ते त्यांच्या जुहू इथल्या बंगल्याजवळ आहेत, मात्र तिथे काही घडामोडी घडत होत्या, हालचाली वाढलेल्या होत्या, पोलिसांचा बंदोबस्त होता, त्यावरून अनेक शंका कुशंका वर्तवल्या जात होत्या, उपस्थित केल्या जात होत्या। मात्र अखेर ही बातमी येऊन धडकली ती म्हणजे अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाची। वयाच्या 89व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। मात्र काही वेळापूर्वी जी ॲम्ब्युलन्स ही त्यांच्या बंगल्याच्या बाहेर आली होती, काही काळ ती ॲम्ब्युलन्स होती, अर्धा ते पाऊण तास, आणि त्यानंतर ही ॲम्ब्युलन्स बाहेर पडली। त्याच्या मागोमाग अनेक गाड्या होत्या, त्यामध्ये त्यांची घरची मंडळी होती। मात्र हा सगळा गाड्यांचा ताफा हा विलेपार्ल्यातल्या स्मशानभूमीच्या दिशेने गेल्याची माहिती मिळाली। बॉलिवूडचा ही मॅन अर्थात शोलेमधील वीरू हे पात्र, त्यांचं पात्र किंवा संवाद आजही लोकप्रिय आहेत। अनेक चित्रपट 1950च्या दशकापासून ते आजतागायत त्यांच्या करिअरची सुरुवातच खरं तर 1950 पासून झाली। दिल भी तेरा हम भी तेरे या चित्रपटापासून त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात झाली। पदार्पणातला त्यांचा हा चित्रपट, फूल और पत्थर, अनुपमा, शोलेतल्या वीरूची भूमिका, हे पात्र, संवाद आज देखील लोकप्रिय आहेत। त्यांच्या पत्नी हेमा मालिनी हे आपल्याला दृश्यामध्ये दिसतात। तर जी ॲम्ब्युलन्स थोड्या वेळापूर्वी आपण जात असताना बघितली धर्मेंद्र यांच्या बंगल्याच्या परिसरातून, त्यांच्या पत्नी हेमा मालिनी आणि त्याचसोबत संपूर्ण परिवार हा देखील सध्या विलेपार्ले इथल्या स्मशानभूमीच्या दिशेने मार्गस्थ झालेला आहे, रवाना झालेला आहे। त्याचसोबत बॉलिवूडमधील इतरही काही सेलिब्रिटीज किंवा काही मंडळी ही देखील विलेपार्लेच्या स्मशानभूमीच्या दिशेने रवाना होत असल्याचं आपल्याला दिसतंय। त्यापैकी अभिषेक बच्चन आणि आणखी काही सेलिब्रिटीज हे देखील विलेपार्लेच्या दिशेने रवाना होत आहेत। मात्र काही वेळापूर्वी ॲम्ब्युलन्समधनं अभिनेते धर्मेंद्र यांचं पार्थिव आणि त्याच्या मागोमाग अनेक गाड्या ज्या आपल्याला दिसल्या, त्यामध्ये त्यांची घरची मंडळी होती, घरातले सर्व सदस्य, त्यांच्या पत्नी, मुलं हे सगळेजण आणि त्यांचे जवळचे नातेवाईक हे सगळेच जण विलेपार्लेच्या स्मशानभूमीच्या दिशेने रवाना झालेत, कारण ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झालंय। साधारण दुपारी 12 ते 12:15च्या दरम्यान एक ॲम्ब्युलन्स त्यांच्या बंगल्यामध्ये आली होती। जुहूमधलं त्यांचं हे निवासस्थान आणि याच बंगल्यातनं ही ॲम्ब्युलन्स बाहेर पडली। मात्र कोणताही गाजावाजा न करता किंवा ही बातमी खरं तर पसरलेली नव्हती, मात्र त्याआधीच त्यांची ॲम्ब्युलन्स बाहेर पडली होती आणि त्यानंतर एका वृत्तसंस्थेकडनं अधिकृतपणे जी काही माहिती मिळाली, कारण अजूनपर्यंत या संदर्भात त्यांच्या परिवारानं किंवा त्यांच्या डॉक्टरांकडनं कोणतंही स्टेटमेंट किंवा वक्तव्य आलेलं नाही। मात्र एका वृत्तसंस्थेनं ही माहिती दिली आणि आपण ही दृश्य बघतोय। त्यांच्या पत्नी हेमा